युद्धानंतर महर्षी व्यासांचे शिष्य संजय यांनी गांधारीला कळवले की पांडव त्यांच्या साथीदारांसह आणि द्रौपदी हस्तिनापुरात आले आहेत। तेव्हा तिचे दुःखी मन दुःखाच्या सागरात डुबू लागले। सर्व वेदना अचानक बाहेर आल्या। वास्तविक महाभारताच्या युद्धात कौरवांचा पराभव झाला आणि गांधारीचे सर्व 100 पुत्र मारले गेले। महाभारत युद्ध संपल्यानंतर गांधारी रागावली। दरम्यान श्रीकृष्ण शोक व्यक्त करण्यासाठी तेथे पोहोचले। गांधारीने श्रीकृष्णाला शाप दिला। आपल्या पुत्रांच्या मृतदेहावर शोक करीत असलेल्या गांधारीला भगवान श्रीकृष्णाच्या आगमनाची कल्पना आली। त्यानंतर तिने आपल्या पुत्रांच्या मृत्यूसाठी श्रीकृष्णाला जबाबदार धरले। गांधारी म्हणाली, जर तिच्या मुलाविरुद्ध कट रचला नसता तर त्यांचा मृत्यू झाला नसता आणि या कटाला श्रीकृष्णच जबाबदार आहेत। श्रीकृष्णाची इच्छा असती तर युद्ध झाले नसते असे गांधारीनेही सांगितले, पण त्यांनी ते होऊ दिले नाही। यानंतर गांधारीने भगवान श्रीकृष्णांना त्यांच्या वंशाचा नाश करण्याचा शाप दिला। भगवान श्रीकृष्ण त्यांचा शाप स्वीकारून तेथून परतले। पुढे गांधारीच्या शापाचा परिणाम झाला आणि भगवान श्रीकृष्णाच्या वंशाचा नाश झाला। तुम्हाला ही कहाणी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि रेणुका व्हॉइस चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।